आपल्याला असा अनुभव अनेकदा आला असेल बरं का, की आपण एखाद्याच्या मदतीला धावतो, त्याला अडचणीमध्ये साथ देतो, पण ज्यावेळेस अशीच अडचण आपल्यावरती येते, आपण ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये असतो, त्यावेळेस मात्र ही मंडळी गायब होतात. आणि यापेक्षाही भयंकर अनुभव असे असतात, की काही लोकं आपल्याकडून फक्त मदत घेतात, आपल्याकडून सहकार्य घेतात आणि ज्यावेळेस आपल्याला सहकार्य करायची वेळ आली, त्यावेळेस मात्र ही मंडळी धोका देतात. आजच्या घटनेमध्ये सुद्धा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला 4 लाख रुपये दिलेले होते आणि हे पैसे माघारी मागितले, तर याची परतफेड कशा पद्धतीनं करण्यात आली हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. आणि यासाठी आपल्याला जायचं आहे जळगावला. जळगाव या ठिकाणचा यावल तालुका आहे, त्या ठिकाणचं चितोडा हे गाव आहे आणि या परिसरामध्ये मनोज संतोष भंगाळे नावाचे एक 40 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत. आता हे जे मनोज आहेत ते एका खाजगी कंपनी म्हणजे खाजगी शाळा जी आहे त्या शाळेमध्ये काम करत होते आणि त्याच्यानंतर जमीन खरेदी आणि विक्रीच्या व्यवसायामध्ये ते पडले आणि याच्यामधून त्यांना चांगला आर्थिक फायदा व्हायला लागला. आता मनोज यांचं हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सगळ्यांशी अगदी चांगले संबंध होते आणि त्यामुळे बहुतेक व्यवहार हे मनोज यांच्या माध्यमातून होत होते. याच्यामधून त्यांना चांगली गंगाजळी मिळत होती आणि या पैशामधून मग मनोज यांनी व्याजानं पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केलेला होता. अशा प्रकारे यांचा हा व्यवसाय चालू झालेला होता. दुसऱ्या बाजूला त्यांचा संसार चालू होता. आता यांच्या परिवारामध्ये यांच्या पत्नी होत्या, 2 मुलं होती, आई होती, भाऊ होते. अशा पद्धतीची ही मंडळी आहेत. म्हणजे सगळं काही अगदी समाधानकारक पद्धतीने चाललेलं होतं. आता तारीख आहे 21 ऑगस्ट 2022. आता या दिवशी वार होता रविवार. यांनी संध्याकाळचं जेवण केलं आणि रात्रीच्या साधारण 8-9च्या सुमारास मनोज यांनी त्यांची दुचाकीचा नंबर आहे MH19 DR 9598. तर ही जी गाडी आहे ती गाडी काढली आणि आता काहीतरी कामानिमित्त ते घराच्या बाहेर पडले. आता घराच्या बाहेर पडले त्यावेळेस त्यांचे भाऊ हेमराज जे आहेत ते त्यांना भेटले आणि त्यांनी विचारलं की एवढ्या रात्रीचं कुठं चाललेलं आहात. त्यावेळेस मग यांनी सांगितलं की कल्पना पाटील यांचा मेसेज आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की पैसे घेण्यासाठी तुम्ही या आणि ते पैसे आणायला मी चाललेलो आहे. आता त्यावेळेस हे जे भाऊ आहेत हेमराज जे आहेत त्यांनी सांगितलं की एकटा कशाला जाता तुम्ही, तर मी तुमच्याबरोबरती येतो. त्यावेळेस मग मनोज यांनी सांगितलं की एकटंच बोलवलेलं आहे तर मी जाऊन येतो. तर भाऊ म्हणतोय मी येतो बरोबरती, पण हे म्हणतात की नाही मी 10 मिनिटामध्ये माघारी येतो. आणि त्यानंतर मनोज जे आहेत ते पैसे आणायला 2 व्हीलरवरती गेले. आता 10 मिनिटामध्ये येतो असं त्यांनी म्हटलेलं होतं, पण इकडं 1 तास झाला, 2 तास झाला तरीही मनोज काय माघारी आलेले नव्हते. आता बराच वेळ झाला. त्यावेळेस मग पत्नी भाऊ यांनी मनोज यांना फोन लावला पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता. मग यांनी पुन्हा प्रयत्न केले तरी पण फोन काय लागत नव्हता, संपर्क काय होत नव्हता. आता घरातले सगळे टेन्शनमध्ये आले होते आणि मग त्या भावानं काय केलं, त्या भागामधील त्याचे मित्र शरीफ शहा, रशीद शहा, चेतन कुरकुरे आणि इतर जी मंडळी आहेत तर त्या मंडळींच्या मदतीनं मनोज यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. आता रात्रीचे हे सगळे मित्रमंडळी त्यांना शोधत होते आणि ते काही सापडत नव्हते. आता ज्या व्यक्तीला म्हणजेच कल्पना पाटील यांना ते भेटायला गेलेले होते किंवा त्यांच्याकडून पैसे आणायला गेलेले होते, त्यामुळे मग ही मंडळी त्या कल्पना पाटील यांच्या घरी पण जाऊन आली, पण त्यांचं घर बंद होतं आणि त्यांच्या घरासमोर गाडी वगैरे काहीही नव्हतं. आता रात्री उशिरापर्यंत भाऊ आणि त्यांच्या मित्रांनी यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत आणि शेवटी ही मंडळी घरी आली. आता दुसरा दिवस उजाडला. तारीख होती 22 ऑगस्ट 2021, सोमवार होता आणि त्या भागातलं सांगवी फाटा ते डोंगर कठोळा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला चंदूशेठ चौधरी यांचं शेत आहे आणि त्या बाजूला सकाळी सकाळी काही मंडळी कामाला जात होती. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की कपाशीच्या शेतामध्ये मनोज भंगाळे यांचा मृतदेह पडलेला होता. आता ही बातमी नंतर गावामध्ये पसरलेली आहे. चितोडा गावचे पोलीस पाटील जे आहेत पंकज वारके त्यांनासुद्धा कळवण्यात आलं. त्यांच्या माध्यमातून मग यावल पोलिसांनासुद्धा ही बातमी कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मनोज यांचा मृतदेह पडलेला होता. बाजूला त्यांची मोटरसायकल होती, मृतदेहाच्या शेजारी चपला होत्या, रुमाल पडलेला होता आणि मनोज यांच्या गळ्यावरती, कमरेवरती, पाठीवरती धारदार शस्त्रानं वार करून त्यांना ठार करण्यात आलेलं होतं. अत्यंत निर्दयीपणे त्यांची ही हत्या करण्यात आली होती. आता हे जेव्हा मनोजच्या घरी समजलं त्यावेळेस मग त्यांच्यावरती तर अगदी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि भाऊ हेमराज जे आहेत त्यांनी मग काल रात्री म्हणजे भाऊ घरातनं बाहेर पडला त्यावेळेस मग तो भेटला, मग त्यानं मेसेज वगैरे दाखवला आणि कोणाला भेटायला जाणार वगैरे वगैरे हे सगळं जे आहे म्हणजे कल्पना पाटील यांना भेटायला जाणार होता, पैसे आणायला गेलेला होता वगैरे हे सगळं त्यानं सांगितलं आणि ते त्यामुळे माघारी अजून आलेले नाहीत आणि आता त्यांचा मृतदेहच समोर दिसतो आहे. आता या घटनेमध्ये
पाटील ही जी महिला आहे ती महिला संशयित होती आणि त्याच दिवशी दुपारी पोलिसांनी कल्पना शशिकांत पाटील या महिलेला ताब्यात घेतलं. आता त्यावेळेस मग या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आहे अशा पद्धतीनं ती व्यक्ती सांगत होती. आता पोलीस कसून चौकशी करत होते आणि अखेर रात्रीच्या वेळी मग त्यांनी कबूल केलं की ही जी हत्या घडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात आहे. आणि त्यानंतर मग देवानंद बाळू कोळी, मिनेश भारतसिंग बारेला, जितेंद्र उर्फ आतंक भगवान कोळी ही जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलं आणि ही हत्या का झाली आणि कशामुळे झाली हे सगळं समोर आलेलं होतं. आता ह्या हत्येचं कारण ठरलं होतं व्याजानं दिलेला पैसा. मनोज हे जे आहेत व्याजाने पैसे द्यायचे हे सगळ्यांना माहीत होतं आणि त्यामुळे गावातलेच कल्पना शशिकांत पाटील हिनं मनोज यांच्याकडे 4 लाख रुपये मागितले आणि मनोज यांनी व्याजानं 4 लाख रुपये दिले. आता पैसे दिल्यानंतर किंवा पैसे देत असतानाच एक मुदत ठरलेली असते की एवढ्या मुदतीमध्ये मी तुमचे पैसे परत करेल. पण ही जी 4 लाखाची मुदत आहे ती मुदत संपून गेलेली होती तरी पण पैसे माघारी मिळत नव्हते आणि यामुळे मनोज जे आहेत त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली. आता कल्पना पाटील हिनं टाळाटाळ करायला सुरुवात केली होती. एका बाजूला मनोज यांचा पैसा जो आहे तो याच्यामध्ये गुंतलेला होता, लाखो रुपयाचं भांडवल याच्यामध्ये गुंतलेलं होतं आणि हे पैसे काय माघारी मिळत नव्हते. तिकडून सगळीकडे टाळाटाळ चाललेली होती आणि व्याज सोडाच पण मुद्दलसुद्धा मिळणं आता मुश्किल झालेलं होतं. एका बाजूला आपले पैसे मिळावेत यासाठी मनोज यांची तगमग चाललेली होती आणि दुसऱ्या बाजूला हे पैसे कसे बुडवता येतील याचं प्लॅनिंग कल्पना पाटील ही करत होती. आता हिनं विचार केला मनोज यांचे 4 लाख रुपये देण्यापेक्षा यांच्याच हत्येची जर सुपारी दिली आणि त्यांची जर हत्या केली तर आपले पैसे वाचतील अशा पद्धतीचा प्लॅन हिनं केला आणि घराच्या जवळीलच देवानंद ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला हाताशी धरलं, 70,000 रुपये देण्याचं ठरलं आणि 70,000मध्ये मनोज यांची हत्या करण्याचं सगळं प्लॅनिंग सुरू झालं. आता जर 70,000त हत्या झाली तर 3,30,000 रुपये देणं वाचेल अशा पद्धतीनं या सगळ्या कटाची आता सुरुवात झाली होती. आणि यानंतर देवानंद यानं त्याचे जे सहकारी आहेत त्यांना बरोबर ते घेतलं आणि आता मनोज यांना कुठं बोलवायचं आणि त्यांना कशा पद्धतीनं संपवायचं याची फायनल स्क्रिप्ट यांनी बनवली आणि ही हत्या कशी घडवायची हे सगळं प्लॅनिंग यांनी केलेलं आहे. म्हणजे पैसे देण्याच्या बहाण्यानं मनोज यांना निर्जनस्थळी बोलावून घ्यायचं आणि त्यांचा घात करायचा हे यांचं ठरलं. आणि 21 ऑगस्ट 2022 या दिवशी तुमचा पूर्ण हिशोब करायचा आहे, तुमचे पैसे देणार आहे हे कल्पना हिनं मनोज यांना सांगितलं आणि तशा पद्धतीचा मेसेज केला. आणि रात्री 8-8:30च्या सुमारास डोंगर कठोरा हा जो भाग आहे त्या ठिकाणी या आणि येताना एकटेच्या वगैरे अशा पद्धतीनं ते सांगण्यात आलेलं होतं. आता याच्यामध्ये या महिलेचा काय प्लॅन होता हे मनोज यांच्या लक्षामध्ये आलेलं नव्हतं आणि मग त्या रात्री ते एकटेच पैसे आणायला गेले आणि या ठिकाणी मारेकरी जे आहेत ते दबा धरून बसलेले होते. मनोज त्या ठिकाणी येताच त्यांच्यावरती मग जीवघेणा हल्ला करण्यात आला, धारदार शस्त्रानं त्यांच्यावरती वार करण्यात आला आणि त्यांचा जागेवरती खून करण्यात आला आणि त्यानंतर हे मारेकरी जे आहेत ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी हे जे प्रेत आहे ते लोकांनी पाहिलं, पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी ह्या सगळ्या संशयितांना ताब्यात घेतलंय आणि या घटनेचा उलगडा केलेला आहे. आता याच्यामध्ये स्वतःचेच पैसे याच्यामध्ये गेलेले आहेत, स्वतःचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे आणि लहान मूल आणि ती पत्नी किंवा ह्या घरातले परिवारातले जी मंडळी आहेत त्यांचं छत्र जे आहे ते इथं हरपलेलं आहे. एक संसार इथं उद्ध्वस्त झालेला आहे आणि याचं कारण काय होतं तर वेळेला कोणाला तरी पैसे दिले आणि नंतर ते पैसे माघारी मागितले आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती फक्त स्टोरी रूपामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आता अजूनही याचा तपास चाललेला आहे. कदाचित नवीन माहिती मी जी सांगितली त्यापेक्षा वेगळी आणि नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि जर तुम्हाला समजा या घटनेबद्दलची काही अधिक माहिती असेल, वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, आपला पैसा जर आपण योग्य ठिकाणी गुंतवला तरच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, पण आपल्याला जास्त व्याज मिळतं आहे आणि त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने गुंतवला तर मग त्याचं बऱ्याच वेळा नुकसानच जास्त होतं. आता एक बाजू जर आपण बघितलं तर हा एक कायदेशीर मार्ग नाही आहे आणि दुसरी गोष्ट सावकारीबद्दल जर तक्रार झाली तर अनेक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात आणि अशा पद्धतीच्या घटनासुद्धा घडू शकतात. त्यामुळे शक्यतो पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवा. दुसरी गोष्ट, कुणालाही भेटायला जाताना जर समोरची व्यक्ती आपल्याला भेटायला बोलवते आहे आणि एकट्याला भेटायला बोलवते आहे तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणते घातक विचार तर नाही ना याची आपण शहानिशा केली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की लोक आपल्याबरोबर ती गोड बोलतात
कारण त्यांना पाठीमध्ये वार करायचा असतो आणि त्यामुळे आपण त्याचा विचार करायचा असतो आणि कोणाला कसं भेटायला जायचं याचं पूर्ण व्यावहारी पद्धतीने विचार करून ते सगळ्या गोष्टी करायच्या असतात किंवा कोणाला तरी बरोबर ती घेऊन जायचं असतं. पण सावधगिरीनंच ती पावलं उचलायची असतात. त्यानंतर आपण जेव्हा कोणाबरोबर ती व्यवहार करतो त्यावेळेस फक्त तो व्यवहार दोन व्यक्तीमध्ये नको पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही मध्यस्थी घ्या, तुम्ही जामीन घ्या, जेणेकरून हा जो व्यवहार असतो त्या व्यवहाराला कोणाचं तरी पाठबळ पण मिळू शकतं. बरं, आता या घटनेबद्दल आणि अजून तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.